नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी रवींद्र बागुल। तुम्ही बघू शकता हा केळीचा प्लॉट आहे आणि लागवड होऊन 1.5 महिना झालेला आहे। तर 1.5 महिन्याच्या हिशोबाकाल रोपांची जी वाढ व्हायला पाहिजे होती ती एकंदरीत ह्या प्लॉटमध्ये झालेली दिसत नाही आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बघू शकता की हे व्हाईट जे काही दिसतंय तुम्हाला ते आहे जमिनीमधले क्षारांचं प्रमाण जास्त झाल्या असल्या कारणामुळे रोपांनी ग्रीप नाही पकडलेली। ग्रीप नाही पकडली म्हणजे याचा अर्थ काय झालाय की जे जमिनीतले अन्नद्रव्य जे पिकाने घ्यायला पाहिजे होते म्हणजे याचा अर्थ की मुळ्यांची जी पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढायला पाहिजे होती ती योग्य प्रकारे वाढ नाही झालेली। आणि मग हे क्षारचं प्रमाण कमी करायचं कसं, तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करावा लागणार आहे। आणि रासायनिक खतं वापरायचं हे तुम्हाला कमी करावं लागेल। त्याच्याने तुमच्या जमिनीचा पोत सुधारणार। सेंद्रिय खतं वापरल्याने मुळांची चांगली वाढ होत असते। जमिनीतले अन्नद्रव्य उचलून द्यायचं काम करत असतात सेंद्रिय खतं। सेंद्रिय खतं म्हणजे कुठले की जे कोंबड खत झालं ते चांगल्या प्रकारे कुजवून घ्यायचं। शेणखत चांगल्या प्रकारे वापरू शकता, कोंबड खत वापरू शकता। त्याच्यानंतर ताक, धेंचा, सुबाबूळ, शेवरी, चवळी हे हिरवळीचे खतं तुम्ही पीक घेण्याच्या आधी जमिनी आड गाडवू शकतात। त्याच्याने काय होणार, तुमच्या जमिनीतले अन्नद्रव्य स्थिरीकरण करणारे जमिनीत बॅक्टेरिया तयार होणार प्लस नत्र स्थिरीकरण होणार। तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे त्याला आपण म्हणतो सेंद्रिय कर्ब हा जमिनीत वाढवणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो। जर तुम्ही जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवण्याचं काम जर केलं तर तुम्हाला रासायनिक खतांची गरज ही कमी प्रमाणात लागणार। त्याच्याने काय होतं की जमिनीत अन्नद्रव्य चांगल्या प्रकारे ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब हे जमिनीतले अन्नद्रव्य उचलून द्यायचं काम करत असतात। बघू शकता शेतकरी बंधूंनो, इथं सगळ्यात जास्त क्षाराचं प्रमाण जास्त असल्या कारणामुळे जे केळीचा प्लॉट आहे तिथं योग्य प्रकारे जी वाढ व्हायला पाहिजे होती ती वाढ न झाल्यामुळे इथून पुढं जर खतं जे काही वापरायचे असतील तर ते तुम्ही चांगल्या प्रकारे जसे की क्रियाजन कंपनीचं क्रियाजन DNP नावाने एक खत येतं ते तुम्ही वापरू शकता। प्रिव्ही कंपनीचं जिओक्झोल.com नावाने जमिनीतले जे काही जमिनीत ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्याचं काम करत असतंय ते एक तुम्ही चांगल्या प्रकारे वापरू शकता।